नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या बंगालच्या निवडणुका संपून निकाल लागून नवं सरकार येऊन 1 महिन्यापेक्षा अधिकचा काळ गेलाय आणि 15 वर्षाची सत्ता गमावलेल्या ममता दिदी आणि त्यांच्या पक्षातल्या अनेक बोलघोरड्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये जगामध्ये काय घडतंय त्याचा अंदाज सुद्धा बांधणं अवघड झालेलं आहे. त्यांनाच कशाला भाजपच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठीच आपण पत्रकार झालोय असं मानणाऱ्या देशातल्या जवळजवळ सगळ्या पत्रकारांना सुद्धा सध्याच्या घडामोडींनी अचंबित करून टाकलेलं आहे. ज्यांना 4 मेच्या दुपारी 2 वाजेपर्यंत खात्रीपूर्वक वाटत होतं की ममता दिदींना कोणीही बंगालमध्ये हरवू शकत नाही आणि भाजपने हरवणं तर केवळ अशक्य आहे असं छाती ठोकपणे सांगणाऱ्यांना अजूनही 4 मेच्या संध्याकाळी सूर्य मावळताना आलेले निकाल पटलेले नाहीत, त्यांनी स्वीकारलेले नाहीत आणि म्हणूनच त्यानंतरच्या घडामोडी या त्यांना अजूनही स्वीकारणं अवघड जाते की ममता दिदीला झुगारलं लोकांनी, ममता दिदीला लोकांनी पाडलं, बंगालच्या लोकांनी पाडलं. भद्रलोक काय करत होतं? भद्रलोक तर भाजपचा कट्टर विरोधक. या सगळ्या समजुतीमध्ये जंजाळामध्ये अडकून पडलेल्यांना अजूनही कळलेलं नाही की नेमकं काय होतंय. कारण सत्ता गेली आणि 1 आठवड्याच्या आत हळूहळू करत तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये कुरबुरी सुरू झाल्या. बघता बघता नव्याने निवडून आलेले जे 80 आमदार होते त्यापैकी एकेकाने ममताकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. आधी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला नकार देऊन बसल्या होत्या ममता दिदी. मग त्यांनाही न विचारता किंवा त्यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा न करता विधानसभा बरखास्त झाल्यावर आपोआपच नवी विधानसभा आली, नवं सरकार आलं, त्याचा शपथविधी झाला, तेव्हा हळूहळू ममता दिदी शुद्धीवर यायला लागले आणि मग त्यांनी आपल्या पक्षाचे जे काही आमदार निवडून आलेत 80, 82, 81 त्यांची एक बैठक घेतली आपल्या राहत्या घरी. आपल्या निवासस्थानी ममता दिदींनी जी बैठक घेतली त्या बैठकीला सुद्धा 10-12 आमदार नव्याने निवडून आलेले गैरहजर होते. मित्रांनो, यापूर्वीच्या गेल्या 10-5 वर्षातल्या ममता दिदीच्या ज्या ज्या फोटो असतील, चित्रण असतील, व्हिडिओ असतील तुम्ही बघितले तर त्या मैदानावरून मोठमोठ्या त्या उंच स्टेजवर लांबच्या लांब असे पट्टे बांधलेले असतात आणि त्याच्यात ममता दिदी असा हात हलवत फिरायच्या आणि कधी कधी वाकून त्यांच्यावर जीव टाकणाऱ्या लोकांच्या शेकहँड करायचा. आठवतात तुम्हाला? त्या ममता दिदीचा जवळीक दाखवण्यासाठी आपला कुठेतरी ममता दिदीवर फोटो यावा म्हणून त्यांच्या मागे फरफटत चालणाऱ्या किंवा मंचावर त्यांच्या जवळ कुठेतरी दिसावं म्हणून तडफडणारे हे आमदार आणि खासदार होते. ते हळूहळू करत ममता दिदीकडे पाठ फिरवायला लागले आणि म्हणूनच ममता दिदी आता मुख्यमंत्री नाही याची खात्री झाल्यावर बंगालची घाबरलेली भयभीत सामान्य जनता धीर करून बोलायला लागली. तसं हळूहळू ममता दिदींचे पाठीराखे आमदार, खासदार वगैरे जे जे कोणी होते, कार्यकर्ते, पदाधिकारी, ते सुद्धा हळूहळू ममता दिदीच्या भीतीमधून, दहशतीमधून मुक्त व्हायला लागले आणि म्हणूनच नव्या सरकारचा, शुभेंदू अधिकारीच्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर पहिली बैठक घेतली ममता दिदींनी. त्या बैठकीलाच 8-10 आमदारांनी दांडी मारली, आलेच नाही आणि त्याच्याही बातम्या झाल्या की ममता दिदींनी मीटिंग बोलवली आणि 10 आमदार येत नाहीत याचीच चर्चा सुरू झाली. एवढा उद्दामपणा, एवढी मस्ती ममता दिदीच्या पाठीराख्या आमदारांमध्ये, पक्षाच्या आमदारांमध्ये आली कुठून? आणि तिथून मग हळूहळू करत ममता दिदीच्या दहशतीची जी गाठ होती, पकड होती, ही सैल व्हायला सुरुवात झाली. पहिल्या बैठकीला 8-10 आमदार बेपत्ता होते.
दुसऱ्या बैठकीला आणखीन 10-15 बेपत्ता झाले. 80 पैकी जवळजवळ काहीतरी 25-30 आमदार, 35 आमदार ममता दिदीने बोलवलेल्या दुसऱ्या बैठकीला आले नाहीत आणि हळूहळू करबोड सुरू झाली. आणि आता तर ममता दिदीचा पक्ष कसा फुटेल, कधी फुटेल म्हणून टाहू फोडून अनेक पुरोगामी पत्रकार, विश्लेषक रडायला लागलेले. काय होणार, काय होणार? तो कोण, ऋतुपत बॅनर्जी, त्याच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 58 आमदारांनी विधानसभेच्या सभापतींची भेट घेतली आणि आपण वेगळा गट आहोत आणि तृणमूल म्हणजेच ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी जो विधानसभेतला गटनेता निवडलाय तो आम्हाला मान्य नाही असं पत्र सुद्धा दिलं. आणि या सगळ्या गडबडीत आता हा जो तृणमूलचा आमदारांचा गट फुटणार तो कोणाकडे जाणार? कारण भाजपने आधीच जाहीर केले की आम्ही कुठल्याही आमदाराला, नेत्याला सहजासहजी भाजपमध्ये स्वीकारणार नाही आणि भाजपाला गरज सुद्धा नाहीये. मग या लोकांनी जायचं तर कुठे जायचं? फुटून जाणार कुठे? एकनाथ शिंदे किंवा अजितदादा यांनी स्वपक्षात बंडखोरी केली, पक्ष फोडला, वेगळा गट केला आणि ते भाजप सोबत गेले होते. पण तिथे भाजपची सत्तेसाठी गरज होती. एकनाथ शिंदेच्या वेळेला गरज होती, पण अजितदादांच्या वेळेला गरज सुद्धा नव्हती. पण गरज नव्हती तरीही फाटाफूट झाली आणि भाजपने त्याला चालना दिली. तेव्हापासून मी एक गोष्ट सांगतोय, याची गरज काय असं अनेक भाजपचे लोक सुद्धा मला विचारत होते. कट्टर भाजपवाले मला विचारायचे की यांची काय गरज होती, कशाला पाहिजे होते अजितदादा? एकनाथ शिंदे आले बाद झालं, त्यांना मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे, बहुमताचा आकडा भरपूर आहे, अजितदादांना कशाला सोबत आणायचं? त्यामुळे टीका भरपूर होते. तरी भाजपने त्यांना सोबत घेतलं. नंतरच्या निवडणुका एकत्र लढल्या, लोकसभा, विधानसभा वगैरे वगैरे. तर मी तेव्हा प्रत्येकदा सांगत होतो की राजकारणामध्ये प्रत्येक वेळेला अटीतटीची लढाई नसते. काही वेळेला शत्रूला जायबंदी करणं, कमजोर करणं हा सुद्धा एक डावपेच असतो. आणि याच्यामध्ये सत्ता मिळवण्याची शिवसेना फोडणं आवश्यक होतं. पण अजितदादा फोडण्यामागे शरद पवारांना कमजोर करून टाकणं, दुर्बळ करणं हा डावपेच असतो. आणि आज आपण बघतोय विधानसभेच्या निवडणुका संपून 2 वर्ष होत आली जवळजवळ, आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले, विरोधी राजकारणातले 2 दिग्गज जवळजवळ नामशेष झालेत. कोणी त्यांना हिशोबात देखील घ्यायला तयार नाही. आणि इथे गोष्टी राजकारणातल्या बारकाईने समजून घ्यायला लागतात की जे महाराष्ट्रात झालं तसंच्या तसं बंगालमध्ये होईल का? नाही होणार. कारण बंगालमध्ये बहुमतासाठी, सत्तेसाठी भाजपला तृणमूल काँग्रेसमधल्या फुटीर गटाची गरज नाहीये. पण तरी एक गोष्ट साफ आहे, भाजपची चालना, भाजपच्या काय ते फूस लावणं यातूनच तृणमूल पक्षामध्ये फाटाफूट झालेली आहे, यात शंका नाही. पण त्यामध्ये सरकार मजबूत करणं ही भूमिका नाहीये. तर ममता दिदीला इतकी कमजोर आणि दुर्बळ करायची की पुढल्या राजकारणात, पुढल्या काळात जे जे राजकारण होईल त्या राजकारणामध्ये ममता दिदी हे आव्हान म्हणून शिल्लक राहता कामा नये, ही कल्पना आहे. आणि तिथे तुम्हाला लक्षात येईल की काय होतंय. आता प्रश्न असा पडतो की एकदा विधानसभेच्या 80 आमदारामध्ये फाटाफूट झाल्यानंतर त्याचा एक प्रादुर्भाव होत असतो. जसा एक रोगाची साथ असते, व्हायरस असतो, तो पसरत जातो. तसा हा फाटाफुटीचा जो आजार आहे राजकारणातला, हा हळूहळू करत पसरत जातो. तुम्हाला आठवत असेल तर एकनाथ शिंदे यांच्यात फाटाफूट, म्हणजे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना झुगारून वेगळे झाले तेव्हा त्यांच्या बरोबर फक्त 40-41 आमदार होते. पण उद्धव ठाकरेंकडे जे 16-18 आमदार होते त्या आमदारांमध्ये कोणही एकनाथ शिंदेच्या सोबत आलेला नव्हता, अजिबात आलेला नव्हता. आणि तुम्हाला आठवत असेल तर
सॉरी, राष्ट्रपतीची निवडणूक आली, तुम्हाला आठवत असेल तर 2022 मध्ये जी राष्ट्रपतीची निवडणूक आली, शिंदे यांनी पक्ष फोडल्यानंतर, तेव्हा राहुल शेवाळे वगैरे सगळी मंडळी उद्धव ठाकरे यांच्याच उभाठा शिवसेनेमध्ये होती. आणि मग राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे, नाही तर आपण उघडे पडू, असा आग्रह राहुल शेवाळे आणि काही उभाठा खासदारांनी धरला. त्यासाठी उभाठाच्या आमदारांची बैठक मातोश्रीवर शरद उद्धव ठाकरेंनी बोलावलेली होती आणि तिथे सगळ्या खासदारांच्या बैठकीमध्ये, आपल्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी निर्णय घोषित केला की आम्ही द्रौपदी मुर्मू यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. 2022 ची गोष्ट आहे. आणि नंतरच्या काळामध्ये बघता बघता शेवाळे यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभेतला उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असलेला खासदारांचा शिवसेना पक्ष सुद्धा फुटला. त्यातले जवळजवळ 12 खासदार हे भाजप सोबत निघून गेले, एकनाथ शिंदे यांच्या पक्षात दाखल झाले. त्यानंतर पुढे जी काय गोष्ट घडली होती ती अशी होती की गजानन कीर्तिकर यांच्यासारखा शिवसेनेचा ज्येष्ठ नेता तो तोपर्यंत सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिला होता, त्यालाही उभाठा शिवसेना सोडावी लागली. अचानक एक दिवस कीर्तिकर यांनी जाहीर केलं की आपल्याला पक्षात आवश्यक तितका सन्मान दिला जात नाही, अपमानित केलं जातं, म्हणून त्यांनी सुद्धा, गजानन कीर्तिकर हा 13वा खासदार होता जो उद्धव ठाकरेंना सोडून गेला. हे मी एवढ्यासाठी सगळं सांगतोय की हे सगळे खासदार हे शिंदेच्या पक्षात गेले, पण आता तृणमूल काँग्रेसमधल्या फुटीर गटाने करायचं काय? मजा अशी आहे की 2/3 लोक पक्षातले फुटू शकतात, वेगळे होऊ शकतात, पण त्यांना एक स्वतंत्र पक्ष म्हणून मान्यता दिली जात नाही. शिंदे किंवा अजितदादा पवार यांच्या ज्या केसेस सुप्रीम कोर्टात पडू नये त्याचा निकाल लागलेला नाही, आणि त्यामुळे सध्या तरी निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयामुळे शिंदेचा आणि सुनेत्रा वहिनी यांचे पक्ष हे स्वतंत्र पक्ष मानले जातात. आणि त्यामुळेच तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत त्याच मार्गाने जायचं का आणि जाईल का असा प्रश्न आहे. पण मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की 2/3 आमदार असोत किंवा 2/3 खासदार असोत, त्यांना पक्ष सोडायचा असेल तर वेगळा गट करता येतो, पण वेगळा पक्ष बनवता येत नाही. आणि म्हणूनच वेगळा पक्ष होण्यासाठी जी काय कायदेशीर मारामारी करायची ती करण्यापेक्षा हे 2/3 खासदार आणि 2/3 आमदार दुसऱ्या कुठच्याही पक्षामध्ये विलीन झाले तर त्यांची आमदारकी आणि खासदारकी सुखरूप राहते. पण भाजपला त्या आमदारांची गरज नाहीये. हा, लोकसभेत अशा रीतीने तृणमूलचा 2/3 फुटलेला गट म्हणजे जवळजवळ 20-22 खासदार होतात, ते जर भाजपच्या बाजूने उभे राहिले किंवा भाजपमध्ये विलीन झाले तर भाजपला हवं आहे. पण मला वाटत नाही आजच्या परिस्थितीमध्ये तृणमूलच्या या खासदारांना भाजप आपल्या पक्षात घेईल, कारण त्याचा विपरीत परिणाम बंगालच्या जनमानसावर होईल. आज बंगालचा मतदार हा अक्षरशः तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि नेतृत्वाचा दुस्वास करतो. आणि म्हणूनच त्या पक्षातले लोक आता भाजपत आले तर तुम्ही घेता, तर तो राग जो आता ममता दिदीच्या विरोधात उफाळून आलेला आहे, तृणमूलच्या विरोधात उफाळून आलेला आहे, त्या सगळ्या रागाचा, जनतेच्या रोषाचा रोख हा भाजपकडे वळू शकतो. त्यामुळे सध्या पुरतं काहीतरी पळवाट काढायची तर भाजपमध्ये त्यांना सामावून न घेता आणि त्यांची खासदारकी टिकवण्यासाठी
त्यांना अन्य कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन होण्याचा सल्ला भाजपकडून किंवा अमित शहाकडून दिला जाऊ शकतो. आता काय होईल लक्षात घ्या. काँग्रेसचे बंगालमधले सगळ्यात मोठे नेते जे लोकसभेतले गेल्या लोकसभेतले विरोधी नेता होते अधीर रंजन चौधरी यांनी तर खुली ऑफर तृणमूलच्या बंडखोर खासदारांना दिलेली आहे की तुम्ही काँग्रेस पक्षात या. तसं बघितलं तर तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये वैचारिक भेदभाव काहीच नाही. तृणमूल काँग्रेसची विचारधारा जी आहे ती मुळात काँग्रेसचीच आहे, काँग्रेसमधून बाहेर पडलेला गट आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकद विधानसभेत वाढेल पण लोकसभेत सुद्धा वाढू शकते. जर ऋतुपत बॅनर्जी या फुटीर गटाने काँग्रेसमध्ये आपला गट विलीन करायचा ठरवला तर बंगालच्या विधानसभेमध्ये काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष होऊ शकतो. पण दुसरीकडे त्यांच्या गटातले नाराज खासदार जर काँग्रेसमध्ये विलीन झाले तर काँग्रेसचं संख्याबळ हे 99 वरून 119 122 वगैरे होऊ शकतं. आणि काँग्रेसचं बळ लोकसभेत वाढवायला अमित शहा सल्ला देतील का? किती विचित्र आहे ना. परस्पर विरोधी प्रश्न वाटेल पण मला वाटतं देतील. याचं कारण 122 खासदार आपल्या पाठीशी आहेत म्हणून राहुल गांधी शक्तिशाली विरोधी नेता होऊ शकत नाही. विरोधी नेता काय, साधा नेता होण्याची कुवत राहुल गांधींमध्ये नाहीये. त्यामुळे 42 99 किंवा 122 खासदार पाठीशी असल्यामुळे राहुल गांधी हे लोकसभेमध्ये संसदेमध्ये भाजपसाठी आव्हान होत नाही. पण दुसरीकडे ज्या वेळेला तुम्ही तृणमूलचे आमदार आणि खासदार फोडून त्यांना काँग्रेसमध्ये सामावून घेता तेव्हा INDA किंवा इंडी गठबंधन जी आघाडी आहे काँग्रेसच्या नेतृत्वाखालची त्याच्यामध्ये जे जे प्रादेशिक पक्ष सहभागी झालेले आहेत बैठकीला अजूनही येत आहेत त्यांच्या मनात एक शंकाकुलता येते की आपण पक्ष फोडण्याचा आरोप नेहमी भाजपवर करतो पण काँग्रेस तेच पाप करतंय. इकडे गठबंधन करायचं आणि तरी पक्ष फोडायचा. DMK बरोबर जागा वाटप करायचं आणि निवडणुका संपल्या की मंत्रीपदासाठी TVKच्या विजयबरोबर निघून जायचं. काँग्रेस हा पाठीत खंजीर कुमारणारा पक्ष आहे असं जेव्हा INDA मध्ये सहभागी होणाऱ्या वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांच्या मनात शंका निर्माण होतात तेव्हा INDA किंवा राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जी आघाडी आहे त्यांच्यामध्ये संशय कल्लोळ सुरू होतो. एकमेकांकडे ते संशयाने बघायला लागतात आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली गठबंधन करायचं आणि उद्या त्यांनी आपलेच लोक फोडले तर मग त्यापेक्षा काँग्रेसला बाजूला ठेवून उरलेल्या सगळ्या बिगर भाजपा पक्षांची आघाडी करण्याचा एक नवा विचार पुढे येऊ शकतो. तो के चंद्रशेखर राव यांनी 4-5 वर्षापूर्वी मांडला होता. इंडी आघाडीमध्ये बेबनाव निर्माण करणं, एकमेकाविषयी संशय निर्माण करणं हा जर फायदा राजकीय दृष्ट्या मिळत असेल आणि वेळ आली की हात वर करायला हेच तृणमूलचे काँग्रेसमध्ये असलेले खासदार जर अमित शहा मॅनेज करू शकणार असतील तर उपयोग नसलेले खासदार राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षात गेले तर बिघडलं कुठे? कळतंय गेम मित्रांनो? गोंधळ आहे, गुंतागुंत आहे. कधीतरी अधिक सवडीने याचं डिटेल गणित मी मांडीन. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.